Okay. So once again, good evening to all. Important न्यूमरिकल आहे. लाईन इज इन्क्लाइन टू बोथ ऑफ द प्लेन्स आणि याच्यात कमी डेटा दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला बाकीचा जो प्रॉब्लेम आहे तो कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके, स्टेटमेंट रीड करतोय. A line AB 90 mm long is inclined at 43 degrees to HP and its top view makes an angle of 57 degrees with VP. काय दिलेलं आहे? ट्रू लेंथ दिलेली आहे, तिचा अँगल दिलेला आहे फ्रंट व्ह्यूमध्ये आणि टॉप व्ह्यूची लेंथ दिलेली आहे, अँगल दिलेला आहे 57 डिग्रीज विथ व्ही पी. द एंड ए इज इन द एच पी अँड इट इज 12 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. ड्रॉ इट्स फ्रंट व्ह्यू अँड इट्स ट्रू इन्क्लिनेशन विथ द व्ही पी. ओके, सो गिव्हन जे आहे ते आधी आपण लिहूयात. लाईन इज 90 mm लॉंग म्हणजे ट्रू लेंथ गिव्हन आहे. सो ट्रू लेंथ इज 90 mm. It is inclined at 43 degrees to HP, which means that theta is given 43 degrees and its top view म्हणजे लाईनचा जो टॉप व्ह्यू आहे that is making an angle of 47 degrees with VP, which means that beta is given. The end A is in HP, so A dash is on the XY line and it is 12 mm in front of VP म्हणजे टॉप व्ह्यूचा जो आहे A, it is 12 mm डाउनवर्ड एरो म्हणजे इन फ्रंट ऑफ VP. ड्रॉ इट्स फ्रंट व्ह्यू अँड इट्स ट्रू इन्क्लिनेशन विथ द VP. याच्यातले दोन आपल्याला फंडामेंटल्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं फंडामेंटल असं आहे की वरच्या ट्रू लेंथवरून खालची प्लॅन लेंथ आपल्याला जी आहे ती ऑप्टेन होते, बरोबर आहे. दिस इज वन. आणि सेकंड जे आहे ते फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ द लाईन लाईज ऑन द सेम व्हर्टिकल लाईन. या दोन पॉईंट्सवरून आपल्याला हे सोल्युशन जे आहे हे मिळणार आहे. ओके, सो फर्स्ट वी विल ड्रॉ दी एक्स वाय लाईन. Point A dash is on the XY line. So this is A dash. This itself is a locus of A dash. ओके, पॉइंट मिळाला की पहिल्यांदा लोकस ड्रॉ करायचा. सो A dash. आता आपण A ची पोझिशन घेऊयात. It is 12 mm in front of VP. So this is point A. पॉइंट मिळाला की लोकस ड्रॉ करायचा. दिस इज लोकस ऑफ A. ओके, आता काय म्हटलेलं आहे? ट्रू लेंथ इज 90 mm अँड दॅट ट्रू लेंथ इज इन्क्लाइंड ॲट 43 डिग्रीज विथ HP म्हणजे विथ XY लाईन. तर आता 43 डिग्रीचा अँगल घ्यायचा. ही आहे 43 ची लाईन आणि ट्रू लेंथ आहे 90 mm ची. ओके, तर पहिल्यांदा हे दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते जॉईन करायचे आणि पुढे एक्सटेंड करायचे लाईक दिस. नाव ट्रू लेंथ जी आहे 90 mm ची आहे. A डॅश पासून 90 mm घ्यायचं डिस्टन्स. This is the point of 90 mm length and this is the true length. Okay, so this is point B dash. पॉइंट मिळाला. नेक्स्ट स्टेप आहे
लोकस घ्यायचं. एकदा लोकस फॉर्म झाला की पुढची प्रोसेस बरीच सिंपल होऊन जाते. दॅट इज वाय लोकस इज इम्पॉर्टंट. ओके. आता या ट्रू लेंथ वरनं फ्रंट व्ह्यूच्या ट्रू लेंथ वरनं आपल्याला काय मिळणार आहे? खालचा प्लॅन लेंथ जी आहे ती ऑप्टेन होणार आहे. ओके. सो फॉर दॅट आता आपल्याला ए चा लोकस माहिती आहे, बरोबर आहे, पण इकडे किती डिस्टन्स आहे हे माहिती नाहीये. पण त्यांनी काय दिले आपल्याला ऍडिशन? बीटा दिलेला आहे. बीटा म्हणजे काय? अँगल मेड बाय द टॉप व्ह्यू ऑफ द लाईन विथ एक्स वाय. टॉप व्ह्यू म्हणजेच प्लॅन लेंथ. सो अँगल मेड बाय द प्लॅन लेंथ और अँगल मेड बाय द टॉप व्ह्यू ऑफ द लाईन दॅट इज बीटा विच इज इक्वल टू 57 डिग्रीज. ओके. सो काय करायचं आपण आधी 57 डिग्रीवर पॉइंट मार्क करायचं. ओके. आता याची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. ही लेंथ कशी फाइंड आउट होणार आहे? ज्यावेळेस आपण फ्रंट व्ह्यू मधल्या ट्रू लेन्सचं प्रोजेक्शन इथे घेऊ या लोकसवर आणि त्याला रोटेट करू, ते रोटेशन ह्या लाईनला जिथे इंटरसेक्ट करेल आहे तो झाला आपला टॉप व्ह्यूचा पॉइंट. परत सांगतो मी काय म्हणतोय ते. फ्रंट व्ह्यूची ट्रू लेन्थ जी आहे ती प्रोजेक्ट करायची ए च्या लोकस पर्यंत. जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन तो रोटेट करायचा आणि हे रोटेशन म्हणजे हा जो आर्क आहे हा आर्क ह्या लाईनला 57 डिग्रीच्या लाईनला जिथे इंटरसेक्ट करेल आहे दॅट इज द पॉइंट ऑफ द टॉप व्ह्यू ऑफ द लाईन. ओके. सो त्याचे प्रोजेक्शन खाली घ्यायचे. सो दिस बी डॅश XY लाईन क्रॉस करून ए च्या लोकस पर्यंत आलेलं आहे आणि दिस इज पॉइंट पी. ओके. आता कंपास मध्ये हे डिस्टन्स घ्यायचं आणि ह्या लाईनला इंटरसेक्ट करायचं. ओके. टेक द डिस्टन्स ऑफ A to P in the compass. Okay. And this is the point B1. This point is B1. Point मिळाला की नेक्स्ट स्टेप काय आहे? Locus. Okay. So we will draw the locus which is parallel to this AP. Just a minute. Okay, this is the locus line for B1. झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता. ओके. दिस इज द टॉप व्ह्यू. आता एक व्हर्टिकल लाईन आपण इथे ड्रॉ करू आणि ती ह्या लोकसला जिथे इंटरसेक्ट करेल आहे तो झाला फ्रंट व्ह्यूचा पॉइंट. या फ्रंट व्ह्यूवर आपल्याला खालची ट्रू लेंथ आहे ती ऑप्टेन होईल किंवा लोकसवर 90 डिग्रीचा आर्क घ्यायचा तो जिथे इंटरसेक्ट करेल आहे दॅट इज द ट्रू लेंथ इन द टॉप व्ह्यू. ओके. तर मी जे पहिल्यांदा म्हटलं होतं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोनच स्टेप इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट स्टेप इज दॅट वरच्या ट्रू लेंथ वरनं आपल्याला खालची प्लॅन लेंथ जी आहे ती ऑप्टेन होते. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, दी टॉप व्ह्यू अँड फ्रंट व्ह्यू लाय ऑन दी सेम व्हर्टिकल लाईन. ओके. त्याच्यातला आपण स्टेप नंबर 1 घेतलेली आहे. आता वी विल गो फॉर दी स्टेप नंबर 2. डाउनवर्ड एरोज दाखवून द्या इथे so that the path will be clear. Okay. Now this is point number B1 dash. Okay. Now
जॉईन ए डॅश विथ बी वन डॅश. ही झाली आपली एलिव्हेशन लेंथ म्हणजे फ्रंट व्ह्यू. ओके, दिस इज अँगल थीटा. विच इज इक्वल टू 43 डिग्रीज गिव्हन आहे. ओके, आता या लोकसवर आपल्याला टॉप व्ह्यूची टू लेंथ जी आहे ती मिळणार आहे. ती कशी मिळणार आहे? कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचा 90 mm, दॅट इज ए डॅश टू बी डॅश. हे डिस्टन्स ए वर ठेवायचं आणि लोकस लाईनला कट करायचं. सो दिस इज द पॉइंट बी. आता ए आणि बी इज द ट्रू लेंथ इन द टॉप व्ह्यू. ओके, दिस इज हाऊ द प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. ओके, प्रॉब्लेम फक्त दिसायलाच डिफिकल्ट वाटतो, पण ॲक्च्युअली स्टेप्स एकदम सिम्पल आहेत. ओके, सो आता आपण मेजरमेंट्स घेऊ, अँगल्स घेऊ आणि बाकीचे डायमेन्शन्स जे आहेत ते प्रोव्हाइड करू. ओके, थीटा गिव्हन आहे, बीटा इज ऑल्सो गिव्हन. बीटा आपण बाहेर देऊ एक्सटर्नल अँगल, म्हणजे डायमेन्शन्स एक्सटर्नली देऊयात. $57 डिग्रीज. आता बाकीचे अँगल्स मेजर करूयात. अँगल मेड बाय दी ट्रू लेंथ इज नोन. आता फ्रंट व्ह्यूचा आपण अँगल मेजर करूयात. इट इज 61 डिग्रीज. ओके, सो हा जो अल्फा आहे, नीट बघा डायमेन्शन्स कसे आहेत. एक्सटर्नली एरो हेड्स दिलेले आहेत अँड अल्फा इथे घेतो. अल्फा इज इक्वल टू 61 डिग्री. इथे का नाही घ्यायचे? कारण आपल्याला इथे डायमेन्शन्स द्यायचे आहेत. ओके, एलिव्हेशन लेंथचे. एलिव्हेशन लेंथचे आपण डायमेन्शन्स दिलेत. This elevation length is 71 mm. So EL is equal to 71 mm. Similarly, आता आपल्याला PL म्हणजे प्लॅन लेंथ जी आहे ती मेजर करायची आणि डायमेन्शन्स पण द्यायचे. $64 mm आहे. ओके, MM लिहायची गरज नाही. आता ट्रू इन्क्लिनेशन काय विचारले त्यांनी? ड्रॉ इट्स फ्रंट व्ह्यू अँड इट्स ट्रू इन्क्लिनेशन विथ द VP. ट्रू इन्क्लिनेशन विथ VP म्हणजे हा जो फाय आहे हा आपल्याला मेजर करायचा आहे. सो दिस कम्स आउट टू बी 42 degrees. So phi is equal to 42 डिग्रीज. ओके, आता डिस्टन्स राहिलं हे 12 mm चं. तर ते इकडे खूप आता डायमेन्शन्स या साईडला खूप झालेत लेफ्ट साईडला, तर आपण ते राईट साईडला प्रोव्हाइड करू.
This is 12 mm. Okay. Now this is the true length. This is also true length. Okay. Now summary जी आहे answer ची ती अशी असेल. First of all, true length, which is equal to 91. किती आहे? 91 आहे ना? 90. Okay. Then elevation length is equal to 71 mm. Plan length is equal to 64 mm. Then alpha is equal to 61 degrees. Beta is equal to 57 degrees. And phi is equal to 42 degrees. Okay. So this is the summary of the complete numerical. Okay. क्लिअर झाले? स्टेप्स रिपीट करता मी परत. 2 स्टेप मध्ये आन्सर आहे. फक्त फंडामेंटल माहिती पाहिजे. पहिला फंडामेंटल हा आहे की वरच्या ट्रू लेंथ वरनं खालची आपल्याला प्लॅन लेंथ जी आहे ती मिळते. दिस इज स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 अशी आहे की एकदा हा पॉइंट मिळाला तर टॉप व्ह्यू अँड फ्रंट व्ह्यू लाय ऑन दी सेम व्हर्टिकल लाईन. ओके. तर आपण ही जी ट्रू लेंथ आहे ही आधी इकडे प्रोजेक्ट केली, मग ही रोटेट केली. ही ऑलरेडी आपल्याकडे 57 डिग्रीची लाईन होती. हा आर्क 57च्या लाईनला जिथे कट झाला तो झाला आपला पॉईंट B1 म्हणजे टॉप व्ह्यूचा पॉईंट. B1 मिळाल्यानंतर आपण लोकस ड्रॉ केला हॉरिझॉन्टल आणि त्याच पॉईंट पासून व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली वरच्या लोकस पर्यंत. ही व्हर्टिकल लाईन या लोकस लाईनला जिथे इंटरसेक्ट करेल तो झाला पॉईंट B1 डॅश म्हणजे फ्रंट व्ह्यूचा पॉईंट आहे. आपण सगळे पॉईंट जॉईन केले, अँगल्स मेजर केले, लेंथ मेजर केली, त्याचे डायमेन्शन्स दिले अँड दिस इज द समरी ऑफ द आन्सर. ओके. तर इम्पॉर्टंट आहे न्यूमरिकल, याची जरा प्रॅक्टिस कर. ओके. हो सर. याच्यातनं बरेच फंडामेंटल जे ते क्लिअर होते अँड दिस इज हाऊ द आन्सर इज. ओके सर. ठीक आहे. लोकसची लाईन डार्क असायला पाहिजे ना? लोकसची लाईन खूप डार्क नाही करायची, खूप डार्क नाही करायची. डार्क या लाईन्स असल्या पाहिजे, 4 लाईन्स. त्याच्यातली जे आन्सर विचारलेले त्या डार्क असायला पाहिजे. म्हणजे ट्रू लेंथ, त्याच्यानंतर ही जी समजा फ्रंट व्ह्यूचे म्हटलं असेल की ड्रॉ इट्स फ्रंट व्ह्यू, तर मग ही फ्रंट व्ह्यूची लाईन डार्क करायची. ओके. त्याच्यामध्ये फक्त हे एक राहिलेलं आहे आपलं लोकस. दिस इज द लोकस ऑफ B dash. This is locus of A dash. This is locus of A and this is locus of B1. Now the problem is complete. ही समरी लिहिणं एकदम इम्पॉर्टंट आहे. ही जर समरी लिहिली तर एक्झामिनरला लक्षात येतं की ह्यानी हा प्रॉब्लेम एकदम करेक्टली सॉल्व्ह केला. ओके. टिपिकल प्रॉब्लेम मी सिलेक्ट केलेला आहे की याच्यातनं आपले बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. तर इथे थांबूयात आज. हो सर. ठीक आहे.